गुड मॉर्निंग। आज दिवस 6वा। आम्ही रत्नागिरीमध्ये आहोत, हॉटेल विवेकमध्ये। आताच ब्रेकफास्ट झाला आहे। ब्रेकफास्टमध्ये उत्तप्पा होता, चटणी सुंदर होती, सांबार थोडं आंबट होतं, कांदे पोहे होते, छान होते, आणि फ्रूट्समध्ये कलिंगड आणि केळी। आता हे सगळं खाऊन आता आम्ही निघतोय। आमचे एक मित्र राहतात, त्यांना भेटून नंतर आम्ही निघणार आहोत मुंबईच्या प्रवासाला। रत्नागिरीमध्ये मारुती मंदिरवरनं एक लहान रस्ता मागच्या साईडला स्टेडियमकडनं निघतो। तिकडून थोडं पुढे आलं की इथे एक वडापावची गाडी आहे, मैत्री वडापाव म्हणून। तर आता तिकडे सकाळी सकाळी छान छान ते दादा वडे काढतात आणि इथे आम्ही आलेलो आहे। आणि यांचं घोषवाक्य आहे, चव न्यारी आपुलकी सारी, मैत्री वड्याचा नादच भारी। तर बघूया आता आपण मैत्री वडा ट्राय करूया। एकदम छान सकाळी सकाळी गरम गरम तळत आहेत। तर ते मी टेस्ट करतो, ऐकलं याच्याबद्दल चव चांगली म्हणून, आणि बघूया आता चव घेऊया। आता हॉटेल विवेकमधून आम्ही चेकआउट करतो आहे आणि आता आम्ही निघालो आहे पुन्हा आपल्या घरी। तर सामान सगळं पॅक झालेलं आहे। सामान भरेपर्यंत पूर्ण घाम आला, कारण भरपूर सामान आहे, प्लस आंब्याचे बॉक्सेससुद्धा ते सामान वाढलेलं आहे। तर आता आम्ही निघतो आहे रत्नागिरीवरनं नवी मुंबईला। रत्नागिरीहून आम्ही पुढे निघालो आणि जेवणासाठी आम्ही चिपळूणमध्ये हॉटेल अरुण उपहारगृहमध्ये थांबलो। चिपळूणमधला ST बस स्टँड त्याच्या अगदी जवळ आहे ते हॉटेल। तुम्ही जेव्हा चिपळूणमध्ये टर्न घेता तेव्हा पोलीस स्टेशन लागतं, त्याच्यानंतर हॉस्पिटल लागतं आणि नंतर पुढे रस्ता डेपोला जातो। हॉटेल खूप साधं आहे, पण 63 वर्ष जुनं हॉटेल आहे आणि चव अतिशय उत्तम आहे। आम्ही तिकडे साबुदाण्याचे वडे खाल्ले, थालीपीठ खाल्लं, बटाटे वडेही घेतले आम्ही, आणि ज्यूस घेतले नॉर्मल। तर खूप छान होतं आणि सर्व्हिस मिळायला थोडासा वेळ लागतो कारण गर्दी खूप असते, पण अतिशय चांगलं आहे, पॉकेट फ्रेंडली हॉटेल। चिपळूणनंतर पुढच्या प्रवासामध्ये आम्हाला खूप मोठा पाऊस लागला आणि पावसात गाडी चालवायला मजा आली। एका कंटिन्यू स्पीडमध्ये गाडी चालवत होती, पण पावसामुळे आम्ही कुठे ब्रेक घेतला नाही आणि शिवाय बाहेरचं शूटिंगही नीट करता आलं नाही, पण एकूण वातावरण खूप छान होतं। आणि आम्ही रत्नागिरीवरनं निघालो होतो। रत्नागिरी आतल्या साईडनी मेन मुंबई गोवा हायवेला टच होईपर्यंत रस्त्याची कामं भरपूर चालू आहेत, त्यामुळे तिकडे खूप जास्त खडबडीत रस्ता किंवा अंडर कन्स्ट्रक्शन होतं, त्यामुळे खूप वेळ लागला हायवेला यायला। एकदा हायवे टच झाल्यावरती तिथून साधारण संगमेश्वर आणि त्याच्या थोडंसं पुढे तिथपर्यंत रस्ता थोडा अजून खराबच होता। थोडं काम चालू आहे, थोडं झालेलं आहे, त्यामुळे खूप जास्त डायव्हर्जन्स आहेत। त्याच्यानंतर पुढे रस्ता अतिशय सुंदर आहे, म्हणजे खूपच छान आहे। मोस्टली बऱ्याच ठिकाणी कॉन्क्रीट झालेलं आहे, त्यामुळे ड्राईव्ह करायला अजिबात टेन्शन नाही, आणि मध्ये डिवायडर असल्यामुळे सेफ आहे ड्रायव्हिंग। परत पुढे आल्यावरती साधारण माणगाव आणि त्या एरियामध्ये पुन्हा रस्त्याची कामं चालू आहेत, त्यामुळे खडकाळ रस्ता आहे, खराब आहे। आणि आता आम्ही आलो आहे, पुन्हा एक ब्रेक घेतला आहे आम्ही, तो म्हणजे वडखळ नाक्याला आमंत्रण हॉटेलमध्ये। आम्ही जेव्हा आमच्या ट्रिपची सुरुवात केली होती तेव्हा पहिला ब्रेक आम्ही इथेच घेतला होता, आणि आता हा शेवटचा ब्रेक पण आम्ही इथेच घेतो आहे। भूक लागली आहे, दुपारी हलकंसं जेवलो होतो, जास्त हेवी जेवलो नाही कोणी, त्यामुळे आता इथे अजून स्नॅक्स खाऊ आम्ही आणि इथून नंतर मग घरी निघू। तर याचबरोबर आमची फॅमिली पिकनिक कोकण दौरा संपलेला आहे। नवी मुंबईपासून गुहागर, रत्नागिरी आणि बॅक टू नवी मुंबई हा माझा पहिलाच ट्रॅव्हल व्लॉग होता। होपफुली तुम्हाला माझे व्हिडिओ 1 ते व्हिडिओ 9 हे 9 भाग तुम्हाला आवडले असतील। तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्की त्या व्हिडिओवरती टाका, आणि व्हिडिओ तुमच्या आपल्या सगळ्यांशी शेअरसुद्धा करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन ऑटोमॅटिकली येतील। Thank you.